नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीच्या कोण होणार खासदार या विशेष कार्यक्रमात आज आपण आलेलो आहोत सातारा लोकसभा मतदारसंघामध्ये. सातारा लोकसभा मतदारसंघामधल्या नागरिकांचं नेमकं काय म्हणणं आहे, त्यांच्या मनातील नेमका खासदार कोण आहे, त्यांच्या काय अपेक्षा आहेत हे जाणून घेण्यासाठी आता आपण सातारा शहरामध्ये आलेलो आहोत. माझ्यासोबत माझा सहकारी संकेत देशपांडे आहे. संकेत, काय सांगशील, सातारा लोकसभेची नेमकी स्थिती काय? सातारा लोकसभा मतदारसंघामध्ये जर आपण पाहिलं तर सर्वाधिक काळ राष्ट्रवादीच्या ताब्यामध्ये राहिलेला मतदारसंघ म्हणून या सातारा लोकसभा मतदारसंघाची ओळख आहे. आता जर आपण सातारा लोकसभा मतदारसंघामध्ये पाहिलं तर भारतीय जनता पक्ष आणि महायुतीकडून श्रीमंत छत्रपती उदयन महाराज भोसले हे लोकसभेच्या रिंगणामध्ये आहेत, तर महाविकास आघाडीकडून काँग्रेसच्या चिन्हावर तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हावर शशिकांत शिंदे उमेदवारी लढवताना आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यांना महाविकास आघाडीकडून उमेदवारी मिळाल्याचं पाहायला मिळत आहे. महिनाभर साधारणतः प्रचार शिगेला पोहोचला होता. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांच्यासह प्रमुख नेत्यांनी जी आहे ती या ठिकाणी सभा देखील घेतल्या होत्या. दोन्ही मुख्यमंत्री, आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार साताऱ्यामध्ये तळ ठोकून बसल्याचं देखील पाहायला मिळालं होतं. कालच वाई तालुक्यामध्ये अजित पवार यांची सभा पार पडली, तर पवई नाक्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा पार पडली. 7 मे रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. 4 जून रोजी मतमोजणी होणार आहे आणि 4 जूनला सातारची जनता कमळाला मतदान करते की तुतारी वाजवणाऱ्या माणसाला साथ देते, हे चित्र जे आहे ते जवळपास चित्र होणार आहे. राजरत्न, आपण बघतोय की आता ज्या काही मतदारांनी प्रतिक्रिया दिलेल्या आहेत ते आपण आता जाणून घेणारच आहोत. परंतु 4 जूनला नेमका निकाल, सातारचा खासदार कोण असणार हे स्पष्ट होणार आहे. अशाच महत्वपूर्ण बातम्यांसाठी आणि अशाच वेगळ्या मतदारसंघामध्ये जाऊन आम्ही थेट तुमच्यापर्यंत तिथल्या मतदारांचं काय म्हणणं आहे, त्यांच्या मनातील खासदार कोण आहे हे सांगणार आहोत. यासाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठीचा विशेष कार्यक्रम कोण होणार खासदार. स्टुडिओतून नव्हे तर तुमच्या मतदारसंघातून. सात तारखेला साताऱ्याचं मतदान पार पडणार आहे. नेमकी हवा कोणाची आहे साताऱ्यात? साताऱ्यात सध्या श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांची हवा आहे आणि उदयनराजे भोसले यांच्याशिवाय दुसरा कुठलाही उमेदवार इथं निवडून येऊ शकत नाही. त्याचं कारण असं आहे, त्यांनी गेले 15 वर्ष काम केलेलं आहे. हा आपण जिथं उभा आहे तो ग्रस चॅप्टरचं काम सुद्धा त्यांनी केलेलं आहे. काचची उंची सुद्धा त्यांनी वाढवली आहे आणि सातारमध्ये भरपूर सुधारणा केलेल्या आहे. आणि उदयनराजे भोसले यांच्याशिवाय दुसरा उमेदवार इथं कोणीही निवडून येऊ शकत नाही, कारण त्यांचं कामच असं आहे. प्रत्येक माणसाला, प्रत्येक घराघरात उदयन महाराज पोचलेले आहेत आणि प्रत्येकाच्या मनामनातनी उदयन महाराज काम करतात. त्यामुळे उदयन महाराजांशिवाय दुसरा उमेदवार इथं कोणीही येणे नाही. मतदानाला जाताना तुम्ही कोणता मुद्दा विचारात घेऊन मतदान करणार आहात? आतापर्यंत त्यांनी जे काम केलेलं आहे आणि मोदी पॅटर्न, मोदीने जे आतापर्यंत काम केलेलं आहे एवढ्या 10 वर्षात, ते काम भरपूर चांगलं केलेलं आहे आणि मोदीच्या कामासाठीच श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांना लोक मतदान करणार आहेत. सर्वसाधारण लोकांची विचार झालेली आहे. अजून 5 वर्ष मोदींना द्यायचे. पुढच्या 5 वर्षात बघा भारत आपला कुठं नेऊन ठेवतात ते. फक्त एकच लक्षात ठेवा, मोदीशिवाय पर्याय नाही. साताऱ्यात शशिकांत शिंदे विरुद्ध उदयनराजे भोसले अशी काट्याची टक्कर होईल असा अंदाज वर्तवण्यात. टक्कर वगैरे काही होणार नाही. सर्वसाधारण निवडणूक होईल आणि उदयन महाराज कमीत कमी 2 ते 3 लाख मतांनी निवडून येतील, एवढंच मी या ठिकाणी सांगू इच्छितो. जो कोणी भावी खासदार म्हणून निवडून येईल त्यांच्याकडून एक सातारकर म्हणून तुमच्या काय अपेक्षा आहेत? आमच्या अपेक्षा भरपूर आहेत. काच धरणाची उंची तर त्यांनी वाढवलेलीच आहे आणि दुसरं IT पार्क करायचं चाललेलं आहे, मेडिकल कॉलेज आणायचं चाललेलं आहे, विमानतळ करायचं चाललेलं आहे. हे सर्व अपेक्षा आहेत त्या श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले आणि देवेंद्रजी फडणवीस आणि मोदी यांच्यातर्फे ते सर्व कामं होतील, यात काही तीळ मात्र शंका नाही. त्यामुळे उदयनराजे भोसलेशिवाय पर्याय नाही. साताऱ्यात कोणाची हवा आहे?
साताऱ्यात उदयनराजे भोसलेंचेच हवा आहे आणि इथून पुढे त्यांचेच राहणार आहे. कारण सातारा जिल्ह्याला महाराष्ट्राला उदयनराजेंची गरजच आहे. कारण खंबीरपणे असा नेता आहे तो गरिबांपासून पार मोठ्यांपर्यंत जे चालणारा माणूस आहे आणि ते सगळे हृदय सम्राटच म्हणायला काय हरकत नाही. कारण प्रत्येक आडी अडचणीला कुठले काय झाले तर उदयनराजे रात्रंदिवस तिथं तयार असतात. तसे बाकीचे उमेदवार कोण नसतात, हे नुसती बुरटी तात्पुरती भीक मागत मत मागायला येतात आणि जातात. आता थोडक्यात म्हणाले तर ह्या उमेदवार जे दिलेला आहे ते उदयनराजेंच्या पायाखालच्या लायकीचा बी नाही उमेदवार. उदयनराजे नाही म्हणले तरी 7 लाखाच्या लीडने येतील हे अशा अपेक्षा आमची. तुम्ही मतदानाला जाताना कोणते मुद्दे विचारात घेऊन मतदान करणार आहात? आम्ही पहिल्यांदा महाराज साहेबांकडे बघून जाणार आहे. त्यानंतर मोदी साहेबांचे विकास कामांचे भूमिका बघणार आहे. साताऱ्यात इथून पुढे विकासाचीच गंगा वाहणार आहे. विमानतळ, कासची उंची वाढलेली आहे. परत बाकीचे साताऱ्यातले बरेच कामं हे जे होणार आहेत आणि मेडिकल कॉलेज म्हणा आणि पुढं IT पार्क म्हणा हे बरेच आणि भविष्यात होणार आहेत. त्यामुळे ते काम करणार म्हणलं तर नेता एकच मी उदयनराजे भोसले, यांच्याशिवाय पर्याय नाही. पर्याय एकच उदयनराजे भोसले. बोला. तुम्ही म्हणताय 7 लाखांच्या लीडनी निवडून येणार. मागच्या निवडणुकीत उदयनराजेंचा पराभव झाला होता. ते कसं थोडक्यात काही लोकांच्या कारणामुळे नाव आता घेता येत नाही. पण यंदा लोकांना कळून चुकले की आपल्याला पर्याय म्हणजे एकच उदयनराजे भोसले, ह्यांच्याशिवाय पर्याय नाही. आणि जे दुसरं कोण उमेदवार आहे ते तिथले त्यांच्या भागात कोरेगावात चालू शकला नाही ते जिल्ह्यात काय चालू शकणार आहे हे ध्यानात घ्या. साताऱ्यात चर्चा आहे की काट्याची टक्कर होईल शशिकांत शिंदे विरुद्ध उदयनराजे. शक्यच नाही. काटेकी टक्कर वगैरे काही होणार नाही. उदयनराजे निवडून आलेला आहे. मी तुम्हाला स्टॅम्प पेपर आत्ता सध्या लिहून देतो, तुम्हाला कळाले का. उदयनराजे नाही म्हणले तर 7 लाखाच्या लीडने येतेली, तेव्हा माणसाला 10% सुद्धा मतदान मिळणार नाही. ध्यानात घ्या. काय बाबा, साताऱ्यात कोणाची हवा आहे? हवा उदयसिंग राजे भोसलेंची हवा आहे. राजे निवडून येणार की. सातारचे वारस आहेत ते, गादीचे वारस आहेत, त्यामुळं सातारा त्यांची हवा आहे. तर त्यांची कामं बी चांगली आहेत आणि व्यक्ती बी चांगली आहे. ते उदयनराजे भोसले म्हणजे साताऱ्याची शान आहे आणि तेच येणार आहेत, तेच विजयी होणार आहेत बघा 100%. कोणाची हवा आहे साताऱ्यात? साताऱ्यात तर आमच्या समोर आता महाराजांचीच हवा आहे. उदयन महाराज शेवट, बाकी काय नाही. महाराज निवडून येणार. का बरं महाराजच का? महाराजांची आमची दिवसांत 2-3दा गाठ पडते आणि आमची ती पहिल्यापासून आमच्या जवळची आहेत, त्यामुळे आम्हाला काही बोलता येत नाही. बाकीचे आतापर्यंत जेवढे खासदार झाले कधी तिने आम्ही त्यासनी बघितले बी नाही. सातारा लोकसभेचा प्रचार आज संपतोय. तुमच्या मनातला खासदार कोण आहे? आमच्या मनातला खासदार आमचे महाराज साहेब उदयनराजे भोसले हेच खासदार याबारीने होणार आहेत. का बरं महाराजच का? महाराजांना याबारीने प्रचंड मताधिक्याने विजय होणार आहेत. त्यांना विरोध तसे मोठे नाहीत त्यांच्या मनात, त्यामुळे महाराजांचा विजय हा निश्चितच आहे. काय कुठला मुद्दा डोळ्यासमोर ठेवून तुम्ही मतदान करणार? महाराज हे आपले सातारा जिल्ह्याचा विकास करणार आहेत. आज त्यांची कालच्या सभेने सांगितलं की आम्ही साताराचा कायापलट करून दाखवतो. महाराज साहेब कायापलट करतील ही सगळ्या जनतेची आशा आहे. त्यानुसार महाराजांना सर्वांनी निवडून द्यावे हीच आम्ही सर्वांना विनंती करतो. बाबा, कोणाची हवा आहे साताऱ्यात? राज महाराज. महाराज येणार. महाराज 1 नंबर नाही येणार. महाराज कास गाव, कास पठार, कास तलावा. महाराज. तुम्हाला काय वाटतं कोण येणार? आपलं दादाच येणार. महाराज येणार. एकच वादा, एकच दादा. का बरं महाराजच का? का म्हणजे त्यांच्या जीवा आम्ही. माझं गाव मुनाळं, त्यांचं गाव कास. एकच वादा, एकच दादा. का बाबा, सातारा लोकसभेत कोणाची हवा आहे? उदयन महाराज. का बरं महाराज का? कारण महाराज आमचेच आहेत, गादीचे वारस आहेत.
म्हणून महाराजांचीच हवा आहे आणि महाराजच येणार, महाराज विजयी होणार. विजय होणार 100%. बाबा, सातारा लोकसभेत कोणाची हवा आहे? सातारा लोकसभेत हवा अशी कोणाची म्हणता येत नाही, इथं मराठ्यांची हवा आहे, कारण ही मराठ्यांची राजधानी आहे. इथं मराठ्यांची राजधानी असल्यामुळे इथं फक्त मराठ्यांचीच हवा आहे. विजयी कोण होईल काय वाटतं? नाही, विजय होण्याचं असं काय म्हणजे एक सांगितलं काय, हे फक्त मराठ्यांची राजधानी आहे. जास्तीत जास्त संख्येने इथे या ठिकाणी मराठा आहेत. राज्यात सर्वात जास्त मराठा जो आहे तो फक्त सातारा लोकसभा मतदारसंघामध्ये आहे. त्यामुळे इथं हवा पण मराठ्यांचीच आहे आणि इथं विजय पण मराठाच होणार आहे. तुम्ही कुठला मुद्दा डोळ्यासमोर ठेवून मतदान करा? मराठा आरक्षण. मराठा आरक्षणाचा मुद्दा जो आहे, जे सरसकट आरक्षणाचा जो विषय जो होता किंवा जो सगळ्या सोयऱ्यांचा अध्यादेश काढण्यासंदर्भात जरांगे पाटलांनी जो काही लढा उभारलेला आहे, त्या लढ्याचे अनुषंगाने आम्ही सांगतोय की तो मराठ्यांची हवा आहे आणि मराठ्यांना ज्यांनी ज्यांनी फसवले त्या सगळ्यांचा सुपडा साफ झाल्याशिवाय राहणार नाही. काय दादा, कोण येईल साताऱ्यात? कोण येईल निवडून? महाराज. महाराज का बरं? त्यांच्या जागेत आपण राहतो त्यामुळे आपल्याला त्यांना वाटतं त्यांना मतदान केलेलं बरं. तुम्ही कुठला मुद्दा डोळ्यासमोर ठेवून मतदान करणार आहे? डोळ्यासमोर आहे कुठला करायचा म्हणजे गादीला म्हणून करायचं मतदान. काय दादा, सातारा लोकसभेचा प्रचार आज संपतोय, तुमचं मतदान कोणाला? कोण येईल? फक्त महाराज, नॉट 7. बाकी कोण? का बरं महाराज? महाराज आहेत महाराज आहेत म्हणून महाराज आहेत. दादा, देशाची निवडणूक आहे, त्यामुळे कुठला मुद्दा डोळ्यासमोर ठेवून मतदान करा? मोदींचं विजन एक नंबर आहे. मोदीच देश चालवू शकतात, बाकी कुणाचं काम नाही. त्यामुळं मोदींना लोकसभेला आपल्यालाच पाठवायचंय. इथल्या उमेदवाराला त्यामुळेच निवडून द्यायचंय. तुम्हाला काय वाटतं दादा, कोण येईल निवडून? काय महाराज येणार, उदयन महाराज येणार 100%. का बरं? 100% उदयन महाराज येणार आहेत. आणि का बरं पण महाराजच का? महाराज प्रेमित साताऱ्याचा त्यांनी विकास चांगल्या प्रकारे केलाय आणि मोदीच देश चालू शकतात, त्यामुळे महाराज येणार 100%. काय दादा, मनातला खासदार कोण आहे? मनातले खासदार तसे आमचे आता व्हावं गादीचे वारस आहेत उदयनराजे. 100% ते निवडून येतील असा आम्हाला विश्वास आहे. त्यांनी यावं आणि जनतेचं काम करावं. आम्हाला काही त्यांच्याकडून नोकऱ्यांची अपेक्षा नाही, फक्त आमचं सांगेल तेवढं त्यांनी काम करावं. त्यांचे कार्यकर्ते चांगले आहेत. कार्यकर्त्यांनी नीट जर ताकद लावली तर सगळ्या गोष्टी होणार आहेत आणि ते निवडून यावेत. पूर्वी ते राष्ट्रवादीमध्ये होते, गेले बीजेपीमध्ये. आता मागचा काही भूतकाळ काढायला नको, भविष्य काळामध्ये त्यांनी काही कामं करावीत, निवडून यावं आणि फक्त कार्यकर्त्यांच्याकडे लक्ष ठेवा ही आमची अपेक्षा आहे. आम्हाला त्यांच्याकडून नोकरीची गरज नाही, रस्ता लाईट पाण्याची काही सोय नाही आहे, ती झालेली आहे, ती केलेली आहे. आमदार खासदार फंडातनं फंड हे येतात, एवढीच आमची इच्छा आणि अपेक्षा आहे, बाकी काही नाही. बाकी कोणी येऊ द्यात, बाकी कोणाची काही गरज नाही आहे. परंतु ते चांगले आहेत, मनातून ते चांगले आहेत. आता काही लोक त्यांना भडकवतात, हा माणूस असा आहे, तो माणूस तसा आहे. त्यांनी ते लक्ष देऊ नये, एवढीच आमची अपेक्षा आहे. आणि ते निवडून आले तर काहीतरी विकास करतील. त्यांना काही लोक मदत करत नाहीत, ऐनवेळेस आडवे तिडवे करतात. तर तेवढं फक्त उदयन महाराजांनी समजावून घ्यावं आणि काम करावं, बाकी काही नाही. दादा काय वाटतं? बाबा, मनातला खासदार कोण आहे? मनातला खासदार एकच, आमचे राजे उदयनराजे भोसले एकच. बाकी ते कुठनं उभे राहतात, काय करतात हे नाही. आमच्या साताऱ्यासाठी फक्त एकच उमेदवार, हे आम्हाला फक्त राजेच पाहिजेत, बस, बाकी काही नाही. का बरं राजेच का? नाही, आमचे वाली तेच आहेत ना. आमच्या सातारचे वाली कोण? एकच. हे आपल्या समाजाचे बघणारे सगळे इथले सातारा बघणारे आपले राजेच, बाकी कुणी नाही. मी इथेच. आज सातारा लोकसभेसाठी मतदानाचा प्रचार संपणार आहे आणि 7 तारखेला जे आहे ते मतदान होणार आहे. आपण टॉप न्यूज मराठी टीम आता सातारा जिल्ह्यातील जलमंदिर, जे छत्रपती उदयनराजे भोसले यांचं निवासस्थान आहे, त्या ठिकाणी आलेलो आहोत. आता या ठिकाणी आपण बघतोय की उदयनराजे भोसले प्रचाराचा शेवटचा दिवस आहे, त्यासाठी त्यांनी जलमंदिर परिसरामध्ये कार्यकर्त्यांच्या, नागरिकांच्या गाठीभेटी घेतलेल्या आहेत आणि आता ते आहेत
सातारा जिल्ह्यामधील जे आहेत इथल्या मतदारांच्या ते भेटी घेण्यासाठी निघालेले आहेत. आता आपण पाहतोय की उदयनराजे भोसले कार्यकर्त्यांशी संवाद साधत आहेत. मुळामध्ये आपण सातारा लोकसभेसाठी बघितलं तर या ठिकाणी महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी थेट लढत होणार आहे. महायुतीकडून छत्रपती उदयनराजे भोसले हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत, तर महाविकास आघाडीकडून शशिकांत शिंदे हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. कालच आपण बघितलं तर अजित पवार यांची उदयनराजे भोसले यांच्यासाठी एक सभा पार पडली. त्या सभेमध्ये त्यांनी थेटपणे महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे यांच्यावरती गंभीर आरोप केलेले आहेत. आपण ज्यावेळी छत्रपती उदयनराजे भोसले यांच्याशी संवाद साधला त्यावेळेस त्यांनी सांगितलं की सातारा लोकसभेमध्ये आमच्याच विजयाची खात्री आहे, सातारा लोकसभेमधून मीच उमेदवार म्हणून निवडून येणार आहे, असं छत्रपती उदयनराजे भोसले यांनी सांगितलेलं आहे. मुळामध्ये आपण बघितलं तर टॉप न्यूज मराठीच्या माध्यमातून आपण या ठिकाणी मतदारांच्या मनामध्ये कोण खासदार आहे सुद्धा जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता आपण पाहतोय की जलमंदिर परिसरामधून छत्रपती उदयनराजे भोसले हे प्रचारासाठी निघालेले आहेत. प्रचार आज सायंकाळी 6 वाजता प्रचार थंडावणार आहे. त्यानंतर 2 दिवसांनी म्हणजे अर्थात 7 तारखेला जे आहे ते मतदान पार पडणार आहे. आपण बघतोय की या ठिकाणी बहुसंख्य कार्यकर्ते जे आहेत ते उदयनराजे भोसले यांची भेट घेण्यासाठी आलेले आहेत. मुळामध्ये साताऱ्याचं जर आपण समीकरण बघितलं, साताऱ्यामध्ये जवळपास विधानसभेचे 6 मतदारसंघ येतात, ज्यामध्ये कराड दक्षिण आणि कराड उत्तर या 2 मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचे आमदार आहेत आणि उर्वरित जे 4 विधानसभेचे मतदारसंघ आहेत त्या ठिकाणी महायुतीचे जे आहे ते आमदार या ठिकाणी निवडून आलेले आहेत, जे आमदार आहेत. त्यामुळे या ठिकाणची लढत आहे ती रंगतदार होण्याची शक्यता आहे. कारण आपण मुळामध्ये सातारा लोकसभेसाठीचा जर इतिहास बघितला तर 1999 पासून ते आतापर्यंत 2019 पर्यंत ज्या 5 लोकसभेच्या निवडणुका झालेल्या आहेत त्या 5ही लोकसभेच्या निवडणुकीमध्ये या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने विजय मिळवलेला आहे. तर आता पहिल्यांदाच या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचा उमेदवार हे निवडणुकीच्या रिंगणात आहे. मुळामध्ये ही जी लढत होणार आहे राष्ट्रवादी शरद पवार गट विरुद्ध थेटपणे भारतीय जनता पक्षासोबत ही लढत होणार आहे. त्यामुळे या निवडणुकीमध्ये कोण बाजी मारतं हे पाहणं सुद्धा आता एकंदरीत महत्वाचं ठरणार आहे. आपण बघतोय की या ठिकाणी लवकरच उदयनराजे भोसले हे सातारा जिल्ह्यामध्ये सातारा शहरामध्ये हे मतदारांच्या गाठीभेटी घेण्यासाठी रवाना होणार आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट पियुष येरवडेकरसह राजरत्न जोंधळे, टॉप न्यूज मराठी, सातारा. ताई, सातारा लोकसभेचा प्रचार आज प्रचार तोफा थंडावत आहेत. मनातला खासदार कोण? आदरणीय शशिकांत शिंदे साहेब. कालच्या विराट सभेमुळं सगळ्यांनाच माहिती आहे की इथं सातारा जिल्ह्यामध्ये तुतारीच वाजणार आहे, त्यात काही शंका नाही. आणि आदरणीय शरदचंद्र पवार साहेब एक भक्कम देशाचं नेतृत्व आदरणीय शशिकांत शिंदे साहेबांच्या पाठीशी उभं आहे आणि एक निष्ठावंत शिलेदार म्हणून आदरणीय शिंदे साहेबांकडे बघितलं जातं. आणि 100% इथं बाकीच्या तुलनेने बघता की शिंदे साहेबांची तुतारी वाजणार. काल दोन्हीकडून म्हणजे देवेंद्र फडणवीसांची सभा पाहायला मिळाली, तिकडे पवार साहेबांची सभा पाहायला मिळाली. आज सकाळी जेव्हा आम्ही राजेंशी बोललो तेव्हा राजे म्हणले 100% माझाच विजय होणार आहे. आता जे प्रत्येक जणांना असं वाटतं की आमचाच विजय होणार आहे, पण जो मतदार राजा आहे त्यांना ठरवायचं की नक्की विजय कोणाचा करायचा आणि मतदार राजा आमच्या बरोबर आहे. काय सांगाल ताई, तुमच्या मनातला खासदार? आमच्या मनातला इंडिया आघाडीचे अधिकृत उमेदवार सन्माननीय शशिकांत शिंदे साहेब, जे कष्टकऱ्यांचे नेते आहेत. राजे तर आहेतच, राजे हे अवघ्या महाराष्ट्राचे आहेत, पण सातारचा लोकसभेचा खासदार म्हणून सन्माननीय शशिकांत शिंदे साहेब प्रचंड भरघोस मताने निवडून जातील यात तीळमात्र शंका नाही. कारण इंडिया आघाडीचं नेतृत्व करणारे सन्माननीय शरदचंद्र साहेब, तसेच राहुल गांधी, पृथ्वीराज बाबा आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा गट अतिशय भक्कमपणे तिन्ही आघाडी एकत्र येऊन आणि सर्वसामान्य जनता ज्यांना खरंच सातारा जिल्ह्याचं भविष्य पाहायचं आहे, सातारा जिल्ह्यातल्या युवकांचा उद्योगधंद्याचं भविष्य पाहायचं आहे, मुलांच्या शैक्षणिक धोरणाचं भविष्य पाहायचं आहे आणि आमच्या महिलांच्या सुरक्षितेचं भविष्य ज्यांना पाहायचं आहे ते 100% 101% सन्माननीय शशिकांत शिंदे साहेबांच्या बरोबर आहोत. आणि पूर्ण ताकदीने अगदी आज संध्याकाळी 5 वाजता जरी तोफा थंडावल्या असतील तरी आमचा प्रचार हा आमच्या वैयक्तिक लेवलला सर्व समाजामध्ये संपूर्ण सातारा जिल्ह्यामध्ये आणि 6 विधानसभामध्ये तुतारीचं वातावरण अतिशय सुंदर आहे आणि अतिशय पूरक वातावरण आहे. आणि कष्टकऱ्यांचा नेता, शेतकऱ्यांचा नेता आणि सातारा जिल्ह्याचं भविष्य येणाऱ्या लोकसभेमध्ये संसदेमध्ये गरजल्याशिवाय राहणार नाही याची आम्हाला 100% खात्री आहे. धन्यवाद. कुठला मुद्दा डोळ्यासमोर ठेवून तुम्ही लोकसभेला मतदान करा? युवकांना न्याय मिळवून देणं, MIDCचा प्रश्न, तसेच जो खासदार आहे तो खासदार संसदेमध्ये जाऊन
प्रत्येक वेळी सातारा जिल्ह्याचा आवाज उठवता आला पाहिजे, न्यायाची बाजू मांडता आली पाहिजे, साताऱ्यातल्या भौगोलिक परिस्थितीवरती काय उपाययोजना करता येतील, शैक्षणिक धोरणावरती काय करावं लागेल. आज सातारा जिल्ह्याचा विकास तसा पाहायला गेला 10 वर्षामध्ये मोडखळीस आलेला आहे. कारण युवकांना रोजगार नाहीत, मार्केट बसलेला आहे, शिवाय शैक्षणिक धोरण घसरलेलं आहे, महिलांच्या सुरक्षितेचा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि सगळ्यात मोठी बाजू म्हणजे या महागाईनं भस्मासूर केलेला आहे. आमच्या महिलांचं तर जगणं त्रस्त केलेलं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये महागाईसाठी हे इलेक्शन आहे, मुलांच्या शिक्षणासाठी हे इलेक्शन आहे, महिला संरक्षणासाठी हे इलेक्शन आहे. आज तुम्ही जर बघितलं की मणिपूर सारख्या घटना, एवढी मोठी घटना घडते, संपूर्ण देशाचा थरकाप उडतो आणि त्याची दखल सुमोटो अंतर्गत 90 दिवसांनी घेतली जाते. ही फार मोठी शोकांतिका आहे महिलांसाठी आणि त्यामुळं आम्ही महिला संपूर्ण बीजेपीचा निषेध करतो, मोदी सरकारचा निषेध करतो आणि आमचं जे लोकशाहीचं सरकार आहे, जे संविधान वाचवणारं सरकार आहे आणि जे लोकांचे मुद्दे डोळ्यासमोर ठेवून, न की लोकांच्या समस्येपासून भरकटून देश, धर्म, राम ह्या सगळ्या गोष्टी, मूलभूत गरजांवर काम करणारं सरकार आम्हाला प्रस्थापित करायचं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये इंडिया आघाडीच्या माध्यमातून सन्माननीय शशिकांत शिंदे संपूर्ण सातारा जिल्हा, 6 विधानसभा आणि सर्व सातारा जिल्ह्यातले जे प्रगतीचे प्रश्न आहेत, विकासाचे प्रश्न आहेत, हे घेऊन संसदेमध्ये मांडतील आणि त्या अनुषंगाने ते वाटचाल करतील याची आम्हाला 100% खात्री आहे. त्यामुळे आम्ही सन्माननीय शशिकांत शिंदे साहेबांच्या बरोबर आहोत. सर्व महिला वर्ग, युवक वर्ग आणि सर्वसामान्य जनता ही त्यांच्या समोर आहे. जरी तुम्हाला रस्त्यावर उतरलेली जनता तर दिसतेच, पण छुप मतदान जे आहे, जे मनातला खासदार आहे, ते सन्माननीय शशिकांत शिंदे साहेबच आहेत. ह्यात तिळमात्र शंका नाही आणि येणाऱ्या 4 जूनला अतिशय प्रचंड बहुमतांनी शशिकांत शिंदे साहेब निवडून येतील आणि त्याचा आनंद उत्सव आम्ही अगदी तुमच्या सर्व पत्रकारांसमोर आम्ही व्यक्त करू. धन्यवाद. तुमच्या मनातला खासदार कोणता? आमच्या मनातले पण खासदार माननीय शशिकांत शिंदे साहेब. कारण आतापर्यंत जे काही गोरगरिबांचे प्रश्न जे आहेत, आतापर्यंत हे कुणी कुठल्या याच्या पद्धतीने मांडले नाही. 10 वर्ष संसदेत काम केलं, पण 10 वर्षामध्ये एकदाही त्यांनी आपल्या संसदेमध्ये कुठल्याही जिल्ह्या संदर्भात कुठेही आवाज उठवलेला नाही. आपण मानतो आपल्या इथं जिल्ह्यामध्ये गादीला मान आहे, हे सगळ्यांना माहिती आहे छत्रपतींना, परंतु मत मात्र हे सगळं देतील हे सर्वसामान्य जनता. हे सर्वसामान्य जनता ही यंदा ह्यावेळी काही केलं तरी माननीय आमदार शशिकांत शिंदे साहेबांनाच निवडून देतील आणि तुतारीलाच मत देतील. कारण आदरणीय शशिकांत आपले आमदार सर्वांचे लाडके नेते, अध्यक्ष आपले शरदचंद्रजी पवार आज ह्याच्यामध्ये सुद्धा संपूर्ण राज्यामध्ये, संपूर्ण महाराष्ट्रात फिरत आहेत आणि त्यांची एकंदरीत त्यांचे निष्ठावंत शिलेदार म्हणून आज खासदार आपले आमदार शशिकांत शिंदे साहेबांचीच निवड यांनी योग्य रीतीने केलेली आहे आणि शशिकांत शिंदे हे आपल्या मनातील, सर्वांच्याच मनातील. आणि ही निवडणूक जी आहे ही तुमची आमची कोणाचीही नसून ही सगळी जनतेची नाही आणि ही लोकशाही जनतेने ही निष्ठावंत लोकांनी हातात घेतलेली आहे. जरी त्यांना खात्री असेल तरी आम्ही पण आमच्या संपूर्ण 100% खात्री देऊन सांगतो की यावेळेस कुठल्याही परिस्थितीमध्ये खासदार म्हणून आपले सर्वांचे निष्ठावंत आणि कर्तृत्ववान असे शशिकांत शिंदे साहेब हेच कुठल्याही परिस्थितीमध्ये खासदार लोकसभेला जातील. आता आम्ही सर्वांचा अंदाज घेतला. सकाळी तुम्ही आपण म्हटलात, राजे म्हणतात 100% निकाल माझाचा, एबीपी माझाला सकाळी पण झालं, आम्ही पण बघितलं. पण प्रत्येकाला ही निष्ठा असतेच, प्रत्येकाला वाटतंच की आपलं आहे. पण त्यातूनही आता कालची सभा आपण बघितलीच असेल साहेबांची. एकंदरीतच्या सभेमध्ये आलेले सर्वसामान्य जनता, सगळे युवक किंवा आणखीन इतर इथल्या पक्षाचे जर काही सगळे इंडिया आघाडी आहे, सर्व इतर पक्षाचे जर आपले करून निष्ठावंत सगळे शिल्लेदार आहेत, उद्धव साहेबांचे आहेत, राजीव गांधींचे आहेत आणि सगळे तिन्ही लोकसभेचे आता जे आहेत, यांच्या सर्वांच्या कर्तृत्वामुळेच आपली ही सीट आहे, ही 100% येतील. ह्याच्याबद्दल काही सीट मात्र शंका नाही. तेव्हा आपण फक्त येताना 7 तारखेच्या आणि 4 तारखेच्या निवडणुकीला जसं आता सांगितलं त्या पद्धतीने आम्ही तुम्हा सर्वांना घेऊनच साहेबांच्या ह्याच्यावरती गुलाल करण्याचा प्रयत्न करू. तुम्ही काय सांगाल ताई, तुमच्या मनातला खासदार? माझ्या मनातला खासदार सुद्धा इंडिया आघाडीचे आमचे लोकसभेचे अधिकृत उमेदवार श्री शशिकांत शिंदे हेच असणार आहे. कारण ते 24 तास उपलब्ध राहणार आहे. आपल्याला असं नेता हवंय की इथं 24 तास नेता हवाय आपल्याला, जे गरिबांचे जे त्यांचे प्रश्न आहेत ते सोडवणारा पाहिजे आणि ते त्यांचे सगळे गुण आहेत आणि ते आमच्या मनातला राजा तेच आहेत आणि आम्ही हे आशा करतो की ते 100% ते निवडून येणार. 4 जूनला ते निकाल आहे, तुमच्या समोरच ते आम्ही साजरा करणार आहोत. आमचा निर्धार पक्का आहे की तेच निवडून येणार. कुठला मुद्दा डोळ्यासमोर ठेवून तुम्ही मतदान करा? एक तर लोकशाही, पहिले तर लोकशाही बचाव, संविधान बचाव, महिलांची सुरक्षितता आणि जे आता महागाई वाढली आहे ते महागाई, GST जे सगळं आता वाढलेले ते आम्ही ते डोळ्यासमोर
समोर ठेवलेलं आहे आणि आम्हाला आशा आहे की ते सगळं ते करते. आताच त्यांनी हे पण GR काढलाय की महिलांचं संचय निराधार योजना ते 25 वर्षाचा मुलगा असला तर ते बंद करणार होते, पण त्यांनी ते आवाज उठवला आणि ते आता ते रद्द होऊन आता परत नवीन GR निघालाय की ते पण त्या महिलांना त्यांना पैसे मिळणार आहेत. म्हणजे त्यांना असं हे होणार नाही की 25 वर्षाचा जर मुलगा असला तर ते बंद होणार. ते पण त्यांनी हे काढले, ते पण आहे त्यांचं काम. ताई तुम्ही काय सांगाल, तुमच्या मनातला खासदार? सातारचे निष्ठावंत शिलेदार माननीय आमदार शशिकांत शिंदे साहेब. ते तळागाळापर्यंत जाऊन सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचणारे एकमेव आमदार म्हणजे शशिकांत शिंदे साहेब. म्हणजे तुम्ही रात्रीचा फोन करा, 24 तास ते तुमच्यासाठी अवेलेबल असतात. बेरोजगारी, महागाई, ते सगळ्यांसाठी आवाज एकमेव उठवणारे म्हणजे शशिकांत शिंदे साहेब. रामकृष्ण हरी वाजणार तुतारी आणि शिंदे साहेबच करणार दिल्लीची वारी. का बरं पण शशिकांत शिंदेच का? कारण ते सर्वसामान्य जनतेतील हक्काचे माणूस आहे. कारण तो आपला माणूस, एक निष्ठावंत शिलेदार म्हणून अशी त्यांची ओळख आहे आणि तेच म्हणजे सर्वसामान्यांना हक्क न्याय तेच मिळवून देणार आहेत. तर आज आपण सातारा लोकसभा मतदारसंघामध्ये सातारच्या जनतेचा कौल जो आहे तो कौल जाणून घेतलेला आहे. महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी थेट लढत आपल्याला पाहायला मिळते. श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले विरुद्ध शशिकांत शिंदे अशी लढत आपल्याला सातारा लोकसभेमध्ये पाहायला मिळणार आहे. 7 मे रोजी सातारा लोकसभेमध्ये मतदान प्रक्रिया पार पडते. 4 जून रोजी मतदान जे आहे ते मतमोजणी जी आहे ती पार पडणार आहे. सातारची जनता नेमकी कोणाला कौल देते हे 4 जून रोजी स्पष्ट होणार आहे. पुन्हा भेटूयात नव्या मतदारसंघामध्ये टॉप न्यूज मराठीच्या विशेष कार्यक्रमात. स्टुडिओतून नव्हे तर थेट मतदारसंघात कोण होणार खासदार. कॅमेरा पर्सन शिवाजी साळुंकेंसह संकेत देशपांडे, टॉप न्यूज मराठी, सातारा. जय भोलेनाथ, जय जय भोलेनाथ. गुरुकृपा ट्रॅव्हल्सची सुनियोजित टूर. उत्तराखंड 4 धाम दर्शन यात्रा. पुणे ते दिल्ली, दिल्ली ते 4 धाम आणि दिल्ली ते पुणे. प्रवास भाडे प्रत्येकी फक्त 38,500 रुपये. कपलसाठी स्वतंत्र रूम हवी असल्यास प्रत्येकी 45,000 रुपये. पहिला ग्रुप 10 मे 2024, दुसरा ग्रुप 24 मे 2024 आणि तिसरा ग्रुप दिनांक 6 जून 2024. 15,000 ॲडव्हान्स भरून आजच आपलं सीट बुक करा. अधिक माहितीसाठी संपर्क साधा. गुरुकृपा ट्रॅव्हल्स, गजानन महाराज खेडेकर, 94-220-25024, 99-237-16262, 94-235-25427 आणि शुभम गजानन खेडेकर 899-66-2004. त्वरा करा, आजच आपलं सीट बुक करा. जय भोलेनाथ, जय जय भोलेनाथ. कम ऑन गाइस, हरी अप. अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. गाइस, आई एम टेलिंग यू, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. बट दैट्स ओके, यू कैन लर्न. रोज का ढक्कन देना. तो ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich, proudly Indian.